पहिल्यांदा मी ओरडल्यानंतर समोरून खिडक्यांमधनं जी माणसं आली आहेत ते धडाधड बाहेर आले. म्हणजे खालनं लोकांनी गाड्या बिड्या थांबवल्या की वरती काय झालंय. जेव्हा सोनाली असते तेव्हा अख्खं युनिट खुश असतं. विचार का? का? कारण ती येताना बरोबर 500 मोदक, 500 मोदक, 400 बेसनाचे लाडू, म्हणजे उदाहरण असं घेऊन. अगं हास्य जत्रेचं युनिटच 125-150 लोकांचं युनिट आहे. प्रसाद बद्दलचं माझं ऑब्झर्वेशन आहे की प्रसाद अनेकदा त्या मोमेंटला तिथे असतो, तो तुमचं ऐकत असतो, पण तो म्यूट झालेला असतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे वेगळ्या बापरे, विश्वात आता प्रसाद इतकं कोणीच माझ्याकडे लक्ष देऊन माझं काय ऐकत नाही. आणि प्रसादला अरे त्यातलं बापरे. 0 रिसीव्ह झालेलं असतं. हा. तू 5 मिनिटात प्रसादला म्हण की ठीक आहे मग ते करूया ना आपण, का असं तो प्रसाद झोन आउट होतो. आणि काय तो वॉट फंक्शन मध्ये वगैरे त्याच्या मागे पुढे माणसं पळत असतात वगैरे. त्यामुळे मला असं वाटलं होतं तो असा असणार आहे काय, आरसा घ्या, तो फक्त असं मेकअप आणि कपड्याबद्दलच बोलणं असं का कोण जाणे. मला असं वाटलं होतं, पण तो फारच कूल आहे. आणि स्वप्नीलचं विचारशील तर तो असं दाखवतो की येस मी ऐकतोय तुझं, बोल, हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. आणि तो त्याला पाहिजे तेच करतो फायनली. हे मला आणि त्याला असं वाटतं की हे मला कळत नाही, पण मला हे कळलंय. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आणि आज माझ्यासोबत कमालीचे सुपरस्टार कलाकार एकत्र आलेले आहेत. निमित्त आहे सुशिला सुजित या चित्रपटाचं. आणि कल्ला होणार आहे, धमाल होणार आहे, कारण नेहमीच आम्ही गप्पा मारतो विविध विषयांवर. पण यावेळेस या चित्रपटाचं जे निमित्त आहे त्याचा टीजर बघितल्यानंतर उत्कंठा प्रचंड वाढली आहे. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. कसे आहात सगळे? मस्त. आणि मी सुरुवात स्वप्नीलदा आणि प्रसाददा आणि मंजिरी ताईपासून करते. सोनाली ताईला कसं कन्व्हिन्स केलं या चित्रपटासाठी, हा पहिला प्रश्न आहे मला. काय म्हणजे असं काय सांगितलं? ऍक्च्युली म्हणजे मी माईक द्यायलाच तयार नाहीये. मला कन्व्हिन्स करावंच लागलं नाही. मीच मागं लागले होते की मी मला घ्या. हा. पण तुला काय जाणवलं की या चित्रपटाचा तुला भाग व्हावं असं वाटतं? अगं इतकी गोड गोष्ट आहे. एकतर पहिलं कारण प्रसाद दिग्दर्शन करणार आहे. आणि प्रसाद बरोबर या शूटिंगच्या निमित्तानं त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळणार, हे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन. आणि डबल बोनान्झा म्हणजे स्वप्नील पण असणार होता. स्वप्नीलनी आणि मी एकत्र काम नाही केलेलं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. आणि इतकी गोड गोष्ट आहे. मला खूप कधी कधी वाटतं मी भाग्यवान आहे, कारण बाकी कुठल्याही अभिनेत्रीला प्रसादनी विचारलं असतं तर तिने ताकास्तूर लागू न देता हा रोल घेतला असता. त्यामुळे फार बरं झालं त्यांनी मला विचारलं आणि मी लगेच हो म्हणाले. सुपर. स्वप्नीलदा, सोनाली सोबत मग तू ती स्टेप वगैरे विचारलीस का सोनाली ताईला की? नाही, मला असं वाटतं की सोनाली आता सुशिला सुजित बघितल्यानंतर लोक सोनालीला त्याच्यातलं काहीतरी करून दाखवायला सांगतील. इतका आयकॉनिक होणार आहे सुशिला सुजित असं मला मनापासून वाटतं. ओके. आणि मी निर्माता आहे किंवा चित्रपटात काम केलंय म्हणून म्हणत नाहीये. मला असं वाटतं की खूप मोठी फिल्म आहे. महत्वाची अर्थाने मोठी म्हणतो मी, म्हणजे मोठ्या फिल्मचे जे निकष आहेत त्या निकषांमध्ये मोठी फिल्म आहे, कारण खूप महत्वाचं बोलू पाहते ही फिल्म आणि मनोरंजन करते ही फिल्म तुमचं. आणि आत्ताच्या घडीला मनोरंजन अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सोनालीचा हा रोल अजरामर होणार, ह्याच्यात काही दुमत नाही. पण ते टीजर आल्यानंतर आणि जेव्हा रिव्हील झाला सोनाली कुलकर्णी या चित्रपटाचा भाग आहे, तुला किती अभिनेत्रींचे कॉल आले? मला कॉल आले, धमक्या आल्या, सगळं झालं म्हणजे. पण शेवटी दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप आहे आणि प्रसादला जे कास्टिंग हवं होतं ते त्याला मिळालं. आणि निर्माते म्हणून मी, प्रसाद, मंजिरी आणि संजय माने, आम्ही चौघे आमच्या दिग्दर्शकाला जे कास्टिंग अपेक्षित होतं ते त्याला देऊ शकलो, ह्याचा आम्हाला आनंद आहे. सुपर. प्रसादा, आपण आधीही भरभरून बोललो तुझ्या विविध प्रवासाबद्दल, पण सुशिला सुजित तुला किती स्पेशल वाटतोय? काय याची जी गोष्ट आहे की गंमत आहे, तुला असं वाटतं की? स्पेशल बऱ्याच कारणांसाठी वाटतो. एक म्हणजे स्वप्नील आणि मी ऍज अ डिरेक्टर ऍक्टर पहिल्यांदा काम करतोय. स्वप्नील सोनाली ऍज अ को ऍक्टर्स म्हणून पहिल्यांदा काम करतायत. स्वप्नील, मी, मंजिरी, संजय मेमाणे आणि आमचे अजून एक पार्टनर निलेश राठी, आम्ही सुरू केलेल्या कंपनीचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचं जे सगळ्यात पहिलं गाणं बाहेर आलं त्या गाण्याच्या निमित्ताने अमृता आणि गश्मीरनी ऑनस्क्रीन पहिल्यांदा परफॉर्म केलं. अशा अनेक पहिल्या गोष्टी. त्यामुळे अशा बऱ्याच कारणांमुळे ही फिल्म स्पेशल आहे डेफिनेटली. मंजू आणि प्रसाद पहिल्यांदाच काहीतरी हा हा हा
बोल बोल बोल. नाही नाही बोल ना. तर अशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वार्थाने स्पेशल फिल्म आहे. आणि मला असं वाटलं की कच्चा लिंबू, हिरकणी, हा. चंद्रमुखी या तिन्ही वेगळ्या जॉनराच्या फिल्म होत्या, डेफिनेटली होत्या वेगवेगळ्या, पण त्या बऱ्यापैकी सिरियस होत्या. तर मला मला स्वतःला स्वच्छ नर्म विनोद प्रचंड आवडतो, जे मी हास्यचित्र पण अनेकदा बोलतो. तर मला खूप डेस्परेटली एक ह्युमर असलेली फिल्म करायची होती आणि ती या निमित्ताने करता आली. एक धमाल आहे, क्षणाक्षणाला फुल हाशा आहे, अडकाअडकी आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्स आहेत. कमर्शियल फिल्ममध्ये आवश्यक असलेला मसाला आहे, कमर्शियल फिल्ममध्ये असलेलं टेन्शन आहे, कमर्शियल फिल्ममध्ये असलेली वेगवेगळ्या जॉनरेची गाणी आहेत. 3-4 गाणी आहेत चित्रपटामध्ये. आणि एक अत्यंत उत्तम असं मनोरंजक काहीतरी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण या सगळ्या बाबतीत म्हणजे मी ताई सांगेल की एकमत कोणकोणत्या गोष्टींवर झालं आणि कोणकोणत्या गोष्टींवर होत नव्हतं. नाही, एकमत माझं आणि प्रसादचं फिल्म बाबतीत पण नाहीच झालं. नाही पर्सनल तर नाहीच होत, यातही नाही झालं. माझं आणि स्वप्नीलचं होत होतं. बर मी करेक्ट माणूस जवळ ठेवला होता माझ्या. बर. मला ज्याला काही विचारायचं होतं निर्मिती या संदर्भात काही, मी ह्या माणसाचीकडे खऱ्या अर्थाने हा सुजित होता. होय होय होय, पण तो आहेच. म्हणजे तो अदरवाईजही ऐकून घेणार आहे. त्याला फार उत्तम कान आहे. हे मी थोडस बाजूला जाऊन वेगळं म्हणून सांगेन. त्याला उत्तम कान आहे. त्याला सगळं ऐकून घ्यायचं असतं आणि मग त्याला बोलायचं असतं. आणि तोही व्यक्त होणार आहे. म्हणजे आपल्याकडे सुशीला जशी व्यक्त होणारी आहे, तसा स्वप्नीलही बिईंग स्वप्नील जोशी पण व्यक्त होणार आहे. सो मला असं वाटतं या फिल्म मधनं जसं बाईला व्यक्त होण्याची गरज आहे, हा विषय आम्ही मांडलाय, तसंच पुरुषांनाही व्यक्त होण्याची गरज असते. आणि ती आपण फार त्याला अंडरलाईन करत नाही. आपण बरेचदा पुरुष व्यक्त व्हायलाच घाबरतात. ते होतच नाही. त्यांना वाटतं हे व्यक्त होणं म्हणजे माझ्यातला कमीपणा आहे. सो असं नाहीये. आपल्या फिल्ममध्ये सुशीला जितकी म्हणजे बाई जितकी व्यक्त होणारी आहे, तितकाच एक पुरुषही व्यक्त होणार आहे. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की निर्मिती क्षेत्रामध्ये जे जे मला अडचणी येत होत्या आणि जे काय मला विचारायचं होतं ते मी दिग्दर्शकाशी न बोलता मी प्रोड्युसर स्वप्नील जोशीशी जाऊन बोलत होते. कारण प्रसादला ऑलरेडी खूप लोड होता आणि मी जर काही जाऊन त्याला विचारायला गेले तर ते माहित नाही मला ते सॉल्व्ह झालं असतं का नाही. मला खूप पडली असती त्याच्यावर काय काय, त्यामुळे मी बोललेच नाही काही. बरं. पण टीजर मध्ये जो आम्ही बाल्कनी सीन बघतोय, म्हणजे सगळेजण म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही येणार म्हटल्यावर ते सगळे मला विचारत होते की आम्ही ते बघितलेलं आहे आणि तो बाल्कनी सीन त्याबद्दल बोलतानाच ते फुटतायत. मला त्या सीन बद्दल जाणून घ्यायचंय स्वप्नील आणि सोनाली. चित्रपटात जे वेगवेगळे मोमेंट्स आहेत, चित्रपटाची जी बेसिक गोष्ट आहे ती अशी आहे की 2 माणसं एका खोलीत अडकतात आणि त्या अडकण्यात काय नाट्य घडतं हा चित्रपट आहे. हो. आता ते का अडकतात हे पण नाट्य, म्हणजे ते का अडकतात हेही नाट्य आहे, ते अडकतात का हेही नाट्य आहे, आणि ते सुटतात का आणि वा. का सुटतात हे पण नाट्य आहे. गंमत. तर त्या सगळ्या धमाल ती जी धमाल उडते त्या कालावधीत, त्याच्यातला एक प्रसंग हा आहे की ते बाल्कनी देतात आणि मदत मागायचं ठरवतात आणि तिथे होणारी ती गंमत आहे. त्याच्यात मला असं वाटतं की त्या छोट्याशा ड्रॉप मधनं, त्याला आम्ही टीजर पण म्हणत नाही, त्याला आम्ही ड्रॉप्स म्हणतोय, कारण ते ह्यांच्या आयुष्यातले छोटे छोटे आम्ही तुम्हाला एक दाखवतोय की अच्छा हे घडतं यांच्यात, हे घडतं यांच्यात. तो ड्रॉप आहे आणि त्या ड्रॉप मध्ये तुम्हाला हे कळतं की अच्छा 2 वेगळ्या व्यक्तिरेखा आहेत त्या, की ह्याला जेन्युइनली काहीतरी करायचं आहे आणि तिला पण करायचंय, पण ती इतकी त्याच्यात हे आहे की ती एकदा हेल्प म्हणते, एकदा वाचवा म्हणते, एकदा काहीतरी तिसरंच म्हणते. सो माणसं म्हणून ते दोघे वेगळे आहेत संपूर्णपणे, हे तुम्हाला कळतं. आणि ही 2 वेगळी माणसं अडकलीत आणि मग त्याची गंमत काय, हा तो ड्रॉप मला असं वाटतं दाखवतो. तर जसं प्रसाद म्हणला की ह्युमर आहे, एंटरटेनमेंट आहे. मी असं म्हणतो की अत्यंत महत्वाचा विषय आहे, अत्यंत महत्वाची फिल्म आहे. कारण कम्युनिकेशन, संवाद आणि सुसंवाद हा कुठल्याही परिस्थितीत अत्यंत महत्वाचा आहे. हे अधोरेखित करणारी फिल्म आहे. बाईनी बोललं पाहिजे हे सांगणारी फिल्म आहे. बाईला बोलू दिलं पाहिजे हे सांगणारी फिल्म आहे. पुरुषांनी ऐकून घेतलं पाहिजे हे सांगणारी फिल्म आहे. आणि या सगळ्याची जिस्ट म्हणून की काय आम्ही तो ड्रॉप टाकलाय. आणि मग सेटवर सोनाली ताई आणि मंजिरी ताईला किती बोलू गेलंय? सेटवर सोनाली आणि मंजिरीच बोलले आहेत. आम्ही कारण प्रसाद डिरेक्शन करत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू या दोघींना पर्सनल किती ओळखतेस मला माहित नाही. तू जर काही पर्सनल ओळखत असशील तर ही समोर त्याला बोलूच देत नाही. त्यामुळे
ऐकून घेण्याचं काही गत्यंतरच नव्हतं. आणि सिनेमामध्ये कॅरेक्टर हिचं असं आहे की ती बोलतीच आहे आणि हा शांत आहे, सहनशील आहे, सोशिक आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स हा ऐकूनच घेतोय, ती बोलतीच आहे. तसं आमचं घरी असतं, तसं यांचं चित्रपटात आहे. बरं. पण त्या सीन बद्दल सांगितलं मला, ते सीनचं बिहाइंड द सीन सांगायचं तर जेव्हा तुम्ही तो सीन करत होतात. मी सांगू एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो ड्रॉप आलाय आमचा, आम्ही दोघं जण बाल्कनीत आहोत. मला माझ्या इतक्या मित्रमैत्रिणींनी मलाच व्हॉट्सअपवर तो पाठवलाय आणि खूप जण आणि हो आणि त्याच्या खाली वाचवा आणि काही काही जणांनी ऑडिओ हेल्प वगैरे माझ्यासारखं असं ओरडून पाठवलंय ओके. की कधी येणार आहे आणि हेल्प टेल मी द रिलीज डेट वगैरे असं. तर खूप मजा आली हे सगळं बघून की अरे एक छोटासा क्षण आहे हा सिनेमातला आणि तो सुद्धा इतकी उत्सुकता चाळवतोय. राईट. तर बिहाइंड द सीन करताना खूप मजा आली आम्हाला, कारण काय आहे आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये शूट केलं त्या बिल्डिंगच्या आजूबाजूलाही इमारती आहेत ना, त्या लोकांची काय परिस्थिती झाली असेल. बर. पहिल्यांदा मी ओरडल्यानंतर समोरून खिडक्यांमधनं जी माणसं आली आहेत कुठे शूट केलं आणि हे तुम्ही? पुण्यात, आम्ही पुण्यात शूट केलं. आमची बिल्डिंग नवी असली तरी बाकीच्या बिल्डिंग मध्ये रहिवासी होते, त्यामुळे ते धडाधड बाहेर आले. म्हणजे खालनं लोकांनी गाड्या बिड्या थांबवल्या की वरती काय झालंय. तर ओके. खूप मजा आली हे करताना. म्हणजे आम्हाला मजा येत होती पण त्यांचे बिचाऱ्यांचे हाल झाले. म्हणजे कधी कधी कळत नाही ना रिअल काय आणि रील काय. हो, अगदी. तसं त्यांचं झालं आणि ते सिनेमातही तसं होणार आहे. एक तर गंमत अशी आहे की कळतच नाहीये हे पाहिल्यानंतर की आम्ही आत अडकलोय का आम्ही बाहेर अडकलोय. तर ही सगळ्यांची मजा बघायला आम्हाला खूप मज्जा येते. सुपर. आणि एका छोट्याशा सीनमुळे जर माणसं इतकी हसत असतील तर आता सिनेमा येऊ दे. सिनेमा. वा, नक्कीच तो लोटपोट करणारा असेल आणि जो काही विषय आहे तो नक्कीच रंजक असेल. पण स्वप्नील सोबत काम करण्याचा अनुभव या अगं चित्रपटाचा? मला स्वप्नील असं खूप असं इमेज असते ना आपली, मी त्याला स्क्रीनवरच बघितलेलं आहे. बरं. आणि काय तो वॉट फंक्शन मध्ये वगैरे त्याच्या मागे पुढे माणसं पळत असतात वगैरे, त्यामुळे मला असं वाटलं होतं तो असा असणार आहे काय, आरसा घ्या, तो फक्त असं मेकअप आणि कपड्याबद्दलच बोलणार असं का कोण जाणे. मला असं वाटलं होतं पण तो फारच कूल आहे. ओके. हा. म्हणजे मला पहिल्या दिवशीच धक्का बसला की त्याला वाक्य वगैरे येत होती आणि त्याला माहिती होतं ह्याच्या आधीचं सीन काय नंतरचा सीन काय. तो बरोबर. व्यवस्थित तयारी करून येणारा नट आहे. ह्याचं मला खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी माझा खूप अपेक्षा भंग केला. म्हणजे मला असं वाटलं होतं मी खूप असं गॉसिप करीन, काय आहे, तो नुसता आरशातच बघत बसतो आणि त्याला त्याचे शूज आणि सॉक्स आणि अमकं आणि तमकं असं काहीच स्वप्नील बोलायची काहीच त्यांनी. gossip करता तो नाही म्हणजे काय मूर्तिमंत ग्लॅमरस आहेच पण त्याच्यासाठी तो फक्त ग्लॅमरस नाही राहत. व्हेरी व्हेरी सिन्सिअर ऍक्टर. राईट. तर ते मला खूप छान वाटलं. आणि सेटवर असताना तो कधीच प्रोड्युसर असल्यासारखा वागला नाही की एक मिनिट मी नंतर रिहर्सल करतो, मला जरा काहीतरी एक प्रोडक्शनचा इश्यू आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. आमच्या पंचशील मधले हे 5 हेड्स जे आहेत ते एवढे सॉर्टेड होते की स्वप्नीलनी माझ्या बरोबर सीन्स केले मस्तपैकी. वा. आणि आता आम्ही सगळे सज्ज आहोत तुला सांगायला की तुला कधी बघायची आहे फिल्म. लवकरच. स्वप्नील दा, सोनाली सोबत स्क्रीन शेअर करणं. आय थिंक इट्स ॲब्सोल्यूट प्लेजर आणि इट्स अन ऑनर असं मला वाटतं. कारण सोनलीचं जर बॉडी ऑफ वर्क तुम्ही पाहिलं तर म्हणजे आता दिल चाहता है वगैरे आयकॉनिक फिल्म्स आहेत, पण तिथपासून ते अगदी आत्ता कच्चा लिंबू पर्यंत जर तुम्ही प्रवास पाहिलात तर सातत्याने चांगलं काम करणं. आणि चित्रपट व्यावसायिक असो व्यावसायिक नसो, ज्याला खरं तर हल्ली व्यावसायिक वगैरे असं काही राहिलं नाही. इट्स ओनली अ गुड फिल्म अँड अ नॉट सो गुड फिल्म असं मला वाटतं. पण तरी ढोबळ भाषेत चित्रपट कुठल्याही जॉनरचा असो, सोनाली चं नाणं खणखणीत वाचतं. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणं हे ऍक्टर म्हणून खूप हवं असं वाटणार होतं. आणि प्रसादने अशी गोष्ट शोधणं ज्याच्यात ही जोडी आणणं पेअर म्हणून, त्याच्यासाठी प्रसादचंही खूप कौतुक व्हायला पाहिजे. कारण तुम्ही बघितल्यावर आता तुम्हाला मी गोष्ट सांग, म्हणजे चित्रपट माहिती नाही म्हणून, पण मी रसिक प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही हा चित्रपट बघा आणि तुम्ही मनापासून सांगा की इकडे सोनाली नसती तर कोणाला घ्यायला पाहिजे होतं. तुमच्या डोक्यात ऑप्शनच येत नाही. राईट. किंवा इकडे स्वप्नील नाही तर इकडे अरे हा चालला असता, तुमच्या डोक्यात ऑप्शनच येत नाही. इतकं करेक्ट कास्टिंग प्रसादनी शोधलं होतं या फिल्मसाठी. आणि सोनाली बरोबर काम करण्यामुळे मला असं वाटतं की नट म्हणून मी बेटर झालो. कारण जेव्हा गिव्ह अँड टेक करेक्ट होत असते, खरंच तुम्हाला करेक्ट गिव्ह अँड टेक मिळत असते, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स बेटर व्हायला सुरुवात होते. राईट. सो प्रसाद सारखा डिरेक्टर आणि सोनाली सारखी को ऍक्टर असणं
ह्याच्यात माझा परफॉर्मन्स बेटर झाला. आणि तुम्हाला जर माझा सुजित आवडला किंवा भावला तर त्याच्यात जितका माझी मेहनत आहे तितकंच या सगळ्यांचं पण श्रेय आहे. सो स्वीट. प्रसादा, आता स्वप्नील जे सांगत होता की ही गोष्ट काय थॉट होता मला सांग ना, काय प्रोसेस होती त्याबद्दल, काय थॉटने ही गोष्ट तू घेऊन आलास? तुला गोष्ट ऐकायची आणि मी ती सांगणार नाहीये. कशी घेऊन आलास ते सांग, गोष्ट नको सांग. माझा एक छंद आहे. मी रोज रात्री काही ना काहीतरी बघितल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हा. झोपत नाही. मी बरं. रोज एक वेब सिरीज बघतो, एक फिल्म बघतो किंवा पुस्तक वाचतो. तर या सवयीमधून माझ्या पाहण्यात आणि वाचण्यात सेम काहीतरी आलं. जे मी पाहिलं तेच मी दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट सिमिलर काहीतरी वाचलं. हम्म. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे हे सेम आहे, पण ह्याच्यात म्हणजे जे पाहिलं त्याच्यात पुरुष होता, जे वाचलं त्यात स्त्री होती. बरं. आणि मग त्या दोन्हीचा विचार करता करता माझ्या डोक्यात हे जर स्त्री पुरुष एकत्र येऊन झालं तर काय होईल असा विचार आला. हम्म. आणि मग मी माझी एक गोष्ट तयार केली. सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात मी काही मनात आलं की पहिलं हिला ऐकवतो, तसं मी तिला ऐकवली. तर ती म्हटली हा इंटरेस्टिंग आहे, पण असं इतक्यात नाही, त्याच्यावर काहीतरी तू ठोस लिही 3-4 पानी हम्म. गोष्ट प्रॉपर. मग मी थोडा वेळ घेतला खूप, ती गोष्ट लिहिली, मग ती तिला ऐकवली, तिला ती आवडली. इन द मीन टाइम स्वप्नीलचं आणि माझं खूपदा भेटणं होत होतं, काहीतरी एकत्र करू वगैरे अशी चर्चा होत होत्या, पण असं ठोस काही घडत नव्हतं. बरं. तर गोष्टीबद्दल चर्चा चालू असताना एकीकडे कंपनी फॉर्म करणं हाही विषय चालू झाला. आणि मग योगायोगाने कंपनीमध्ये मंजू पण इन झाली, संजय मेमणे पण इन झाला, आणि आम्ही चौघांनी मिळून कंपनी काढल्यानंतर त्याचं पहिलं काम म्हणून मी ही गोष्ट ऐकवली आणि ती चौघांना आवडली, खूप आवडली चौघांना. तर म्हणजे काय, एकट्याच्या मतावर जाण्यापेक्षा जर पार्टनर्स होत तर प्रत्येकाचं मत जाणून घेणं मला फार गरजेचं वाटतं. म्हणून मी तिघांनाही विचारलं, तिघांनाही स्टोरी खूप आवडली, आणि मग आम्ही आमचाच पहिला चित्रपट म्हणून ही गोष्टच करायचं ठरवलं. वा. मी गोष्ट सांगणार नाही प्रेरणा, तू मला ती उत्कंठा वाढवली आहे तुम्ही टीजर नंतर, तर मी ते सिनेमागृहात जाऊनच तो अनुभव पण तुला मी घेणार. एवढं सांगतो, ही गोष्ट कुणाच्याही बाबतीत कधीही केव्हाही घडू शकते. हम्म. वा. म्हणजे पण पावसाळ्यात घडू शकते. करेक्ट. त्याच्यानंतर माईक सॉरी, म्हणजे पावसाळ्यात घडू शकते किंवा हिमाचलमध्ये घडू शकते, लंडनमध्ये घडू शकते, किंवा मला असं वाटतं कुठला भाद्रपदात पण घडू शकते. वा, हे जे काही व्हेरिएशन सांगितले Universal आहे. युनिव्हर्सल आहे. वा, कमालीच आहे. पण मंजिरी ताई, म्हणजे आम्ही बघतो प्रसादाची कोणती फिल्म असेल, प्रत्येक कार्यक्रमात तू उपस्थित असतेस, मग त्याचा भाग असो वा नसो, तो तुझ्याशी आम्ही संवाद साधायला येतोच, कारण त्या अगदी सुरुवाती शून्यापासून जेव्हा सुरू होत असतं ना, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तू असते. या प्रोसेसमध्ये तू काय काय ते पैलू बघत होतीस? कारण त्या फिल्मची कास्ट असेल, त्यांच्यासोबतची मैत्री, ते बॉन्डिंग आम्ही सातत्याने बघत आलोय तुझं. फिल्मची तू म्हणला तसं कथा जशी त्याला सुचली आणि आम्हाला सगळ्यांना ऐकवली आणि आम्ही काम सुरू केलं ना, सगळ्यात महत्वाचं मला मेंटली क्रिएटिव्ह गोष्टीतनं बाहेर येण्याची खूप गरज होती, कारण मी आतापर्यंत त्याच्याबरोबर त्याला असिस्ट करत होते. सो तिची टिकली सरळ लागली आहे ना, तिचं कानातलं उलटं नाही ना पडलंय, पदराचा काठ इथपासनं बघत होते ना मी. सो आता मला हे नाही बघायचंय, आता मला बघायचंय टिकल्या आणल्या आहेत का, कानातली आणली आहेत का, आणि साड्या आणल्या आहेत का. बर. सो माझं डिपार्टमेंटच कम्प्लीट वेगळं झालं होतं या वेळेला. आणि ठरवून मी 24 तास स्वतःला हे सांगत होते, ऐक तुला हे नाही बघायचंय, कारण आम्ही चौघही पार्टनर होतो, म्हणजे चौघही प्रोड्युसर होत. प्रसाद डिरेक्ट करत होता, स्वप्नील काम करत होता, आणि संजय सर कॅमेरा करत होते. त्यामुळे ते तिघं प्रोडक्शन मध्ये खूप लक्ष घालू शकणार नव्हते, म्हणजे मला अपेक्षाच करता येणार नव्हती. मी हे पहिल्यांदा करत होते, त्यामुळे ते आपल्याकडनं चुकू नये, काही आपल्याकडनं काही कुणाला दुखावलं जाऊ नये, ह्या गोष्टीचा एक सतत 24 तास प्रेशरनी मी ठरवून ते क्रिएटिव्हली, म्हणजे प्रसाद बिचारा 2-3दा असं माझ्याशी काहीतरी बोलायला आला की ऐक मला काय वाटतं वगैरे, तुम्ही त्याला म्हणलं हो मस्त आहे, हे छान आहे, आणि मग मलाच कसं तरी वाटलं अरे नाही मी हे असं नाही रिॲक्ट झालं पाहिजे. सो ना ते ठरवून मला काय म्हणू प्रेशरनी करावं लागलं. पण माझ्यासाठी फार मस्त गोष्ट होती, कारण तू मैत्रीविषयी म्हणलीस तसं सोनाली जितकी उत्सुक होती ही फिल्म करायला ना, आम्ही पण तितकेच भयंकर उत्सुक होतो तिला कास्ट करायला, कारण ती इतकी वर्ष ती एक फॅमिली मेंबर सारखी आहे. म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते ती मला. मी मध्यंतरी तिला फोन करून असंच म्हणलं होतं, कारण काहीतरी तिने बनवलेलं घरी लोणचं मला पाठवलं होतं, आणि माझी आई आणि बहीण
गेल्या दोघी नाहीये, तर मला मोठं कोणी नव्हतं. म्हणून मी तिला हे म्हटलं होतं की सोनाली मला एवढी त्यांची आज आठवण आली ना, तर ती इतकी फॅमिलीतली असल्यामुळे ना आम्हाला ती याच्यात येते. म्हणजे आमचं पहिलं प्रोडक्शन, आमची पहिली फिल्म आणि त्यात सोनाली आहे, हे आम्हालाच खूप सुख देणार होत, म्हणजे सुख देणार होतं. किंवा अमृताला गाणं ऐकलं ऐकलं ती म्हणली, एक मिनिट तुम्ही बाकीचं काही करा, हे गाणं मीच करणार आहे. सो म्हणजे हे ह्या गोष्टी ज्या जुळत गेल्या ना, तो मला असं वाटतं की प्रसाद, स्वप्नील, संजय सर त्यांनी इतकी वर्ष या क्षेत्रात जे काही काम केलंय आणि नाव कमावलंय, मे बी त्याचं फळ आहे की आम्हाला सगळ्यांना ती मैत्री जपता आली आणि परत पुढे नेता आली. सो स्वीट, कमालीच आहे. पण मला स्वप्नील आणि सोनालीकडून जाणून घ्यायचंय प्रसाद ओक ऍज अ डिरेक्टर काम करत असताना. फॅब्युलस. आय थिंक फॅब्युलस. त्याचं सेन्स ऑफ रायटिंग, त्याचं सेन्स ऑफ कॅरेक्टरायझेशन, म्हणजे मी खूप टेक्निकल बोलत नाही, पण मी असं म्हणतो की तुम्ही म्हणजे परत मी चित्रपटावर आणतो हा प्रश्न की प्रसाद त्याच्याबद्दल बोलेलच, पण मला वाटतं प्रसादच्या प्रत्येक सिनेमामधली जी कॅरेक्टर्स आहेत ना, ती लक्षात राहतात तुमच्या. ती कॅरेक्टर्स तुमच्या मनात कायमचं घर करून जातात. म्हणजे मग हिरकणी असेल, चंद्रमुखी असेल, कच्चा लिंबू असेल, ते कुटुंब, तो परिवार, ती माणसं नंतर चित्रपट पाहून आल्याच्या अनेक वर्षापर्यंत तुमच्याबरोबर ती राहतात. ही ताकद आहे दिग्दर्शक म्हणून त्याची, असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की याच शृंखलेत सुशीला सुजित पण मला खात्री आहे की आयकॉनिक कॅरेक्टर्स होते, जी जसं माझा एक चित्रपट आला होता मुंबई पुणे मुंबई, त्याच्यात आयकॉनिक असं काहीच नव्हतं, पण ती पात्र इतकी आवडली लोकांना की आता ती पात्र कायमची लोकांची झाली. मला मनापासून असं वाटतं की सुशीला सुजित आल्यानंतर ही सुशीला आणि हा सुजित पात्र म्हणून, की म्हणजे घरात काहीतरी घडेल आणि एखादी बायको आपल्या नवऱ्याला म्हणेल की तू ना त्या पिक्चर मधला सेम सुजित सारखा वागलास आता, इतकं ते आपलंसं वाटेल लोकांना. आणि हे जर असं वाटलं तर ह्याचा सिंहाचा वाटा प्रसादच्या डिरेक्शनचा आहे, असं मला वाटतं. माझी एक मैत्रीण म्हणून प्रसाद बद्दल खूप मोठी स्वप्न आहेत. कारण मला तो कलाकार म्हणून आवडतोच, मित्र म्हणून आवडतो, पण त्याच्या सगळ्यात काय म्हणून आवडतो तो मला डिरेक्टर म्हणून आवडतो. तो फार छान गोष्ट सांगतो. एखादा किस्सा सुद्धा प्रसाद छान सांगू शकतो. तर त्याच्या हातनं दिग्दर्शक म्हणून खूप मोठं काम व्हावं असं मला वाटतं. आणि त्याच्या प्रवासातला सुशीला सुजित हा एक मैलाचा दगड असणार आहे ह्याची मी गॅरंटी देते. कारण म्हणजे एरवी आपण काय म्हणतो की आम्हाला शूटिंग करताना खूप मज्जा आली, त्या मज्जेच्या पलीकडे बघताना मजा येणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हो की नाही? कारण अनेकदा आपण असं म्हणतो की आम्ही ना खूप हसत बसायचो, आम्ही ते एकत्र जेवलो वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण जेव्हा स्क्रीनवर हो की नाही, तर जेव्हा तो सिनेमा बघतील प्रेक्षक तेव्हा त्यांना काय वाटेल. तर मला असं वाटतं की प्रसादच्या स्टोरी टेलिंग मध्ये ती ताकद आहे की आज स्वयंपाक करताना एखादी एक सुशीला असं म्हणणार आहे की तो सिनेमा बघितलास ना, स्वप्नीलच्याच मुद्द्याला मी पुढे नेते, किंवा फॅमिली डिनरला सगळेजण गेले की ते त्या सिनेमाबद्दलच बोलणार आहेत. कारण कधी कधी काय होतं, आपण उदाहरण देतो बघ की जसा अर्जुनाला संभ्रम पडला की आता मी माझ्याच सगळ्यांबरोबर कसं लढू, हा एक आयकॉनिक प्रश्न आहे. तसा सुशीला सुजित इतक्या लोकांना आधार देणार आहे की त्याचा संदर्भ आपल्या बोलण्यात वर्षानुवर्ष निघत राहणार आहे. आणि म्हणजे तुम्ही जी स्टोरी काही गोष्ट कथा रिव्हील करत नाहीयेत, पण याच्यातनं काही त्याच्यातले धागेदोरे हळूहळू समोर येत आहेत, पण ते चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल मला असं वाटतं. तर ताईने उल्लेख केला एकत्र जेवणाचा, तर त्याच्याबद्दलही सांगा प्लीज मला, काय एकत्र जेवणात काय गॉसिप झाले तुमचे? गॉसिप म्हणजे खूपच वेगळ्या आवडीनिवडी आहेत आमच्या. त्यामुळे प्रत्येकाची ऑर्डर वेगळी असते आणि प्रसादला इतकं दही आवडतं की त्याचं दह्याशिवाय चालत नाही. बर, मला असं वाटतं की जेवणाच्या गमती, जसं सोनाली म्हणली, मला असं वाटतं तिने खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की सेटवर काय गमती जमती गेल्या आणि सेटवर काय जेवताना काय गंमत झाली. तर मला असं वाटतं की ताकाला जाऊन भांडं का लपवायचं. आपण प्रमोशनसाठी हा इंटरव्ह्यू करतोय, तर मला असं वाटतं की तू जेवणाचा विषय काढला असता, मी असं सांगतो की सुशीला सुजित ही एक अत्यंत छान सजवलेली थाळी आहे, संपूर्ण थाळी आहे. त्याच्यात मीठही आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, लोणचं पापडी आहे, फ्राईज पण आहे छोट्या मुलांसाठी, वरण भात, तूप, लिंबू, उकडीचं. म्हणजे मला असं वाटतं एकीकडे तांबडा पांढराही असेल कदाचित, काय माहिती. तो त्याच्यात तो मला असं वाटतं की जर तुम्हाला चांगलं खायला आवडत असेल आणि रसिक प्रेक्षक म्हणून जर तुमची भूक
चांगलं खाण्याची असेल, हम्म. चांगलं पाहण्याची असेल, चांगलं अनुभवण्याची असेल, तर सुशीला सुजितने तुमचं पोट नक्की भरेल. वा. दह्याचा काय किस्सा आहे प्रसाद? नाही अगं, मला मला दही मला आवडत नाही अजिबात, आणि त्यामुळे हे सगळं मुद्दामून असं पुढे सतत टीज दही. करत तुला. बर. नाही ते मुद्दाम माझ्या बाजूला दह्याची वाटी घेऊन बसणार, म्हणजे असं उदाहरण सांगतोय. ओके ओके. पण मला याच्यात हेही जाणून घ्यायचंय की या चित्रपटाच्या निमित्तानं हे जे काही तुम्ही एकत्र काम करताय त्या निमित्तानं एकमेकांबद्दल कळालेली गोष्ट जी खूप इंटरेस्टिंग आणि फनीही वाटली, तर ती मला प्लीज सांगावी. फनी नाही, मला इंटरेस्टिंग वाटली सोनाली बद्दल एक गोष्ट. मी बरेच दिवस तिला ऑब्झर्व करतोय, पण आता तू प्रश्न विचारल्यानंतर मला स्ट्राईक झालं. आता हास्य जत्रा गेली आम्ही 7 वर्ष करतोय. हम्म. पहिल्यापासून मी आणि सईच आहोत. हो. मी नसलो किंवा सई नसली तर सोनाली असते तिथे. पण जेव्हा सोनाली असते तेव्हा अख्खं युनिट खुश असतं. विचार का? का? कारण ती येताना बरोबर 500 मोदक, 500 मोदक? 400 बेसनाचे लाडू, म्हणजे उदाहरण असं घेऊन. कारण अगं हास्य जत्रेचं युनिटच 125-150 लोकांचं युनिट आहे. राईट. एक समजा एक मोदक खाऊन कुणाचं पोट भरतं असं मला वाटत नाही, किंवा एक मोदक खाऊन समाधान असं मला नाही वाटत. 2 मोदक तरी खायलाच पाहिजेत. अगदी. तर तिथे सगळ्याचा विचार करून 300-400 मोदक, 200-300 लाडू, मलाई सँडविचेस आणले एक दिवशी वगैरे, असं ती जी तिची वृत्ती आहे की सगळ्यांना असं छान छान हो. खायला घालण्याची, ती फार इंटरेस्टिंग आहे. आणि स्वप्नीलचं विचारशील तर तो असं दाखवतो की येस मी ऐकतोय तुझं, बोल, हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे, आणि तो त्याला पाहिजे तेच करतो फायनली. हे मला आणि त्याला असं वाटतं की हे मला कळत नाही, पण मला हे कळलंय. आणि एक्झॅक्ट उलटी मंजू आहे. मंजूला जर का मी काय सांगितलेलं पटत नाहीये, हा. तर ती मला त्या क्षणी सांगते नाही नाही हे नाही, असं नाही करायचं, असं नाहीच करायचं, अजिबात नाही करायचं. पण थोड्या वेळाने ती मला हवं तेच करते. एवढं मी आपलं जे काय ऑब्झर्व केलंय ते. म्हणजे ताई, सगळ्यांबद्दलचं इंटरेस्टिंग काय तुला जाणवतं? मी म्हणलं तसं मला सोनालीमध्ये माझी मोठी बहीण दिसते. म्हणजे सेटवर आमचे छोटे मोठे खटके उडाले, सगळं म्हणजे जे काही शूटिंगच्या मुळे जे असतात अगदी ते. अगदी. पण तरीही मला तिच्याविषयी एक विशेष प्रेम आहे. तिच्याकडे ती मायाच आहे. म्हणजे हा जे म्हणतोय ना की ती जे लोकांना असं खायला वगैरे आणते ना, मी या निमित्ताने परत सांगते की जर ती सेटवर लोकांना खायला आणून लोक इतकी खुश असतील तर डेफिनेटली तिने आणलेला सुशीला सुजित बघून तमाम जनता खुश होणार आहे. वा. मी 200% सांगते. स्वप्नील, मी म्हणलं तसं तो इतका खूप छान ऐकतो. म्हणजे प्रत्येक बाईला व्यक्त होऊन ऐकणारा जो कान लागतो, म्हणजे माझ्याकडे प्रसाद आहेच आहे. प्रसादला ऑप्शनच नाहीये, प्रसादला पर्यायच नाही, त्यामुळे तो ऐकतो बिचारा. पण डेफिनेटली स्वप्नीलला मी आता जे काही गेले 8-10 महिने ओळखते, हम्म, हम्म. फार छान मनाने चांगला मुलगा आहे आणि छान आहे. पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. खूप काहीतरी करायचं असतं आणि सतत असा एक ऑनटोज असतो. आणि प्रसाद माझं प्रेमच आहे. आता त्याच्याविषयी मी वेगळं काय सांगू. तो कसाही असला तरी मला खूपच आवडतो. वाव. पण खूपच आवडतो ते शेवटचं हा, हे अधोरेखित जास्त महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. करेक्ट करेक्ट. स्वप्नील दा. मला असं वाटतं की सोनालीमध्ये एक लहान मूल दडलंय. तिच्यात एक लहान मुलगी आहे, छोटी मुलगी आहे. ती रुसते, मग ती अचानक तिला छोट्याशा गोष्टीतनं असा काहीतरी आनंद मिळतो की तुम्हाला वाटतं की अच्छा एवढं झालंय खरंच, एवढं झालंय आता, इतकं झालंय, आणि ती खूप अशी उड्या वगैरे मारते. So मला असं वाटतं की तिने तिच्या ऍज अ कॉम्प्लिमेंट तिने खूप कठीण आहे जेन्युइनली, पण तिने तिच्या आतलं जे लहान मूल आहे ते अजून जपलंय. ती रोज त्याला भेटते, रोज त्याच्याशी संवाद साधते, म्हणूनच कदाचित ते इतकं वरती आहे, म्हणजे इतकं ते रेडिली अवेलेबल आहे तिला. अँड आय थिंक इट्स अन अमेझिंग स्पॉट टू बी इन. आणि ज्याचा मला असं वाटतं की सुशीलाला खूप फायदा झालाय, त्या लहान मुलाचा सुशीलाला खूप फायदा झालाय. कारण त्याच्यातला ह्युमर जो आहे, की त्याच्यातली गंमत जी आहे, जसं म्हणजे मी म्हटलं ना की फिल्म काहीतरी खूप महत्वाचं बोलू पाहते, पण ती ते एक मिनिट थांबा सगळे, मी काहीतरी महत्वाचं बोलतोय अशी नाहीये फिल्म. ती तुमचं मनोरंजन करते आणि सहज तुम्हाला नकळत काहीतरी सांगून जाते, बिकॉज ते लहान मूल तिच्यात दडलंय. ती क्वालिटी तिच्यात खूप आहे असं मला मनापासून वाटतं. म्हणजे हे तिच्याबद्दलचं माझं ऑब्झर्वेशन आहे. प्रसाद बद्दलचं माझं ऑब्झर्वेशन आहे की प्रसाद अनेकदा त्या मोमेंटला तिथे असतो, तो तुमचं ऐकत असतो, पण तो म्यूट झालेला असतो.
म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे वेगळ्या बापरे, विश्वात आत्ता प्रसाद इतकं कोणीच माझ्याकडे लक्ष देऊन माझं काय ऐकत नाही. आणि प्रसादला अरे त्यातलं बापरे. 0 रिसीव्ह झालेलं असतं. हा. तू 5 मिनिटात प्रसादला म्हण की ठीक आहे मग ते करूया ना आपण. का असं तो प्रसाद झोन आउट होतो. आणि तो त्याचा म्हणजे त्याला मराठीत खूप गोड शब्द आहे, तंद्री लागणं. त्याची तंद्री लागते. तो त्याच्या विचारात हरवतो. त्याच्यात समोरच्या माणसाचा अपमान करणं किंवा त्याच्याकडे कमी लक्ष हा मुद्दा नाहीये. तो असा जाऊन येत असतो वेगवेगळ्या पॅरलल युनिव्हर्सेस मध्ये. त्या पॅरलल युनिव्हर्सचा उल्लेख सुशीला सुजित मध्येही आहे. तो कदाचित त्या प्रसादच्या म्हणजे माणूस म्हणून असण्यात आला असेल तर मला माहिती नाही, पण वॉच आउट फॉर दिस की पॅरलल युनिव्हर्स नावाची काहीतरी गंमत सुशीला वा. सुजित मध्ये आहे. काय ते अर्थात मी तुम्हाला सांगणार नाही. आणि मंजू मला असं वाटतं की मंजू माझ्या पॉझिटिव्हिटी बद्दल बोलते, पण मंजू कडनं मला खूप पॉझिटिव्हिटी मिळते. आय थिंक शी इज अ व्हेरी खूप चांगला माणूस आहे मंजू, आणि खूप खरी वाटते मला मंजू. आणि जशी आहे तशी दिसते. चिडली तर चिडते, प्रेम केलं तर प्रेम करते. तिला लेअरिंग नाहीये, म्हणजे ऍटलिस्ट मी तिच्याकडे लेअरिंग नाहीये. म्हणजे प्रेम केलं तर तुला कळेल की मंजूचं या माणसावर प्रेम आहे, ऑब्विस प्रेम आहे. आणि चिडली तर तुला समोरच्याला तेही कळेल की आय मंजू चिडले याच्यावर किंवा नाही. तर ती क्लीन वाटते मला खूप, फिल्टर्स नाही येतील. आणि अशी माणसं नाही आहेत आता आसपास. आणि ज्या पद्धतीने तिने सुशीला सुजितचं प्रोडक्शन हँडल केलंय, ती म्हणते की तिने पहिल्यांदा केलंय, पण असं अजिबात वाटत नाही की तिने पहिल्यांदा प्रोडक्शन हँडल केलं. सो अत्यंत कॉम्पिटंट, अत्यंत फोकस्ड प्रोड्युसर आहे असं मला वाटतं. आणि प्रोड्युसर असताना तुम्ही क्रिएटिव्ह प्रोड्युसर असणं फार गरजेचं असतं. कारण अदरवाईज प्रोड्युसर म्हणजे फक्त पैसे वाचवणं, की प्रोड्युसर म्हणजे फक्त काटकसर करणं, हा अँगल कधीही हावी होऊ शकतो. तो मंजू हावी होऊ देत नाही. शी विल ऑलवेज थिंक की अच्छा नाही, पण मग त्यांना हे हवंय तर ते करूया, त्याचं असेल त्याचं काहीतरी, नाही ह्याच्याने फायदा होईल वगैरे, म्हणजे क्रिएटिव्हली म्हणतोय, फायदा नको. सो आय थिंक मंजूची क्वालिटी ही आहे की ती खूप चांगला माणूस आहे. अँड आय थिंक शी इज अ व्हेरी गुड प्रोड्युसर. सुपर. सोनल ताई, तिघांबद्दलचं काय इंटरेस्टिंग वाटतंय गोष्टी ऑब्झर्वेशन मधलं? सगळ्यात आधी मंजू, कारण माझ्यासाठी सुशीला सुजितच्या निमित्तानं मी तिला हे सांगितलेलं सुद्धा आहे. माझ्यासाठी मंजू आणि प्रसाद हे माझं लाडकी जोडी आहे. मला फार आवडतात ते दोघं जण जोडी म्हणून, आणि इंडिव्हिज्युअली सुद्धा. माझ्या मनातनं मंजूबद्दल अशा खूप काव्यात्मक कल्पना होत्या की ती कशी गोड आहे. आणि नाही, मग त्या आहेतच काव्यात्मक कल्पना. काव्यात्मक कल्पना. म्हणजे ना, तिने त्या ज्या प्रकारे त्या दोघांनी त्यांचं आयुष्य सुरू केलंय, तुझ्या माझ्यासारखं अत्यंत साधं घर असणारी दोन तरुण मुलं प्रेमात पडतात, लग्न करतात, आणि त्याच्यानंतर ते मुंबईत आले. आणि तिने खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, इमोशनल नुकसान खूप बघितलंय. आणि त्यानंतरही ती इतक्या छान पद्धतीनं प्रसाद बरोबर भक्कमपणे उभी आहे. तर मी त्यांना म्हणजे प्रायव्हेट गोष्टी आमच्या बऱ्याच असतात की ग्रीटिंग पाठवलंय वगैरे, पण या सगळ्या आपल्या समोर ती घडतीये ह्याची मला खूप मजा वाटते. की ती प्रोडक्शन सारखा एका अर्थाने कोरडा मुद्दा आहे ना हा, की त्याच्यात आकडेच असतात फक्त, किंवा वेळा असतात, किती वाजले, किती पैसे, या दोनच गोष्टी असतात की आपल्याला वाचवायचंय सगळं, वेळ आणि पैसा. अशा वृक्ष विषयामध्ये ती कशी काय रमेल असं मला वाटलं होतं. आणि मी तयारच नव्हते तिला एवढ्या त्रासात न, कारण जी मुलं ती जबाबदारी घेतात ना, त्याच्याबद्दल आपल्याला कौतुक वगैरे वाटतं, अरे किती छान तू बघतोस प्रोडक्शन, बरं आहे बाबा, तू मला हे आपण पटकन म्हणतो. पण एखादी मुलगी त्या भूमिकेत असणं, ते सुद्धा मंजू, ती मला इतकी नाजूक आणि हळवी वाटते की ती कशी काय टिकेल अशी मला भीती वाटत होती. पण आपल्या साईज आणि म्हणजे आपल्या कुडीचा आणि आपल्या स्वभावाचा तसा संबंध नसतो. संबंध आपल्या क्षमतेचा असतो, केपेबिलिटीचा असतो. तर तिने ते स्वप्नीलने जसं सांगितलं तसं फार छान पद्धतीने पकडून धरलं होतं आमच्या सुशीला सुजितचं अख्खं प्रोडक्शन. त्याच्याबद्दल मला तिचं फार कौतुक वाटतं. आणि आता म्हणजे मी मध्येच म्हणाले बघ, ती आपल्या समोर घडतीये. तर तिने छान फॅशन मध्ये काही काही गोष्टी करून बघायला सुरुवात केली. तिचं कुकिंग मला खूप आवडायचं, ती सोशल मीडियावर करायची, ते मला खूप आवडत होतं. किंवा ती आणि प्रसाद काय काय एकत्र करत असतात. पण आता तिची नवी ओळख झालीये सुशीला सुजितमुळे, आणि आता ती काय करणार आहे याच्याकडे मी नव्या उत्सुकतेने बघणार आहे. आणि प्रसाद बद्दल तर मी म्हणजे तासनतास बोलू शकते, इतकं माझ्याकडे त्याच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. कौतुक तर आहेच त्याचं, कारण
असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक करिअर सुरू केलेला मुलगा आज इथपर्यंत आलाय, ज्याच्या घरात असंख्य पुरस्कार आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा नॅशनल अवॉर्ड आहे त्याच्याकडे, आणि ते मला माझ्याकडे असल्यासारखं वाटतं, इतका तो मला जवळचा वाटतो. आणि दिग्दर्शक म्हणून वाटण्याच्या कौतुकाच्या पलीकडे प्रसादनी हास्यजत्रेची एक तुला आठवण सांगितली. हम्म. ते मी तुला सांगते की त्याचं हजरजबाबीपणा त्याचा इतका छान आहे ना. प्रसादमध्ये एक कवी आहे, त्यांनी कधीतरी ते एक्सप्लोअर करावं असं मला वाटतं. त्याला इतकं छान, म्हणजे त्याची वाणी इतकी, म्हणजे त्याच्या वाणीवर सरस्वती आहे. हास्यजत्रेत जेव्हा परीक्षक बोलतात तेव्हा ते काही लिहून दिलेलं नसतं कुणी, अगदी की हा मुद्दा तू जरा म्हण, जरा खूप दिवस झाले या कलाकाराबद्दल बोललं गेलं नाही, किंवा जरा आर्ट डिपार्टमेंट, असं कोणी सांगत नाही. प्रसादला तर नाहीच नाही, कारण तो पहिल्या दिवसापासून आहे. पण तो जे बोलतो अक्षरशः त्याच्या वाणीवर सरस्वती असते. आणि मला फार आश्चर्य वाटतं, कारण त्याचा आता धर्मवीरचा उल्लेख केला तर धर्मवीर म्हणजे प्रसाद असं माझ्या मनातलं गणित झालंय, की तो काही पण करू शकतो. आणि तो तो स्वतः इतका मृदुभाषी आहे, मी आसपास असताना तरी. बर हे फार गोड आहे. स्वप्नीलशी आयुष्यातच माझी ओळख पहिल्यांदा होतीये, आणि ती सुजित म्हणूनच होतीये, आणि तो सुजितच आहे. तो चांगला मुलगा आहे. आणि त्याचे इतके फॅन क्लब्स आहेत, त्याला लाखो माणसं फॉलो करतात, आणि म्हणजे लाखो गुणिले लाखो मुली त्याच्या प्रेमात पडत असतात. मी जेव्हा त्याच्याबरोबर काम करणार आहे हे कळल्यानंतर मला जे जे फिलर्स आलेत मैत्रिणींकडनं, की एक फोटो त्याच्याबरोबर, तुझा फोटो पाठव त्याच्याबरोबर वगैरे, अशाही रिक्वेस्ट आल्यात. तर हे असूनही कामाच्या ठिकाणी तो त्या ग्लॅमरला असा हळूच, आपण कसं शर्ट बदलून बाजूला ठेवतो तसा ठेवून तो प्रामाणिकपणे काम करतो. आणि मार्क माय वर्ड्स, पण स्वप्नील जितका चांगला माणूस आणि अभिनेता आहे त्याच्यापेक्षा फार विचारी प्रोड्युसर आहे तो. हे आम्हाला आता सुशीला सुजीच्या निमित्ताने कळतंय. म्हणजे मला हायसं वाटलं की कोणाला तरी आपला सिनेमा असा प्रचंड फोर्सनी पोचवायची इच्छा आहे, की म्हणजे नाहीतर काय होतं की आपण गंमत करू, म्हणजे गंमत करायला नाही भेटलो ना आपण, कोणाचे तरी कष्टाचे पैसे लागलेले आहेत. अगदी प्रेक्षकही तिकीट काढून मग आमचा सिनेमा बघणार. त्यामुळे गंमत आपल्याला येऊन उपयोग नाहीये. ती गंमत पडद्यावर उतरली पाहिजे आणि प्रेक्षकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यामुळे स्वप्नीलनी खूप काम करावं प्रोड्युसर म्हणून. जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना मी स्वप्नीलचा ईमेल आयडी द्यायला तयार आहे की इकडे पोचा,